तुझी चूक नाहीये निशा. खुर्चीही असते तशी, ज्यालाही ती मिळते ना, आपल्या बापाची समजायला लागतो तो. दिस इज नॉट रिअली अ गुड टाइम फॉर लेक्चर्स. मुद्द्याचं बोल. काहीही असू दे, माणसाचा जो बेसिक नेचर आहे तो कधीच नाही बदलत. माझाही तोच नेचर आहे. जिला एकदा पसंत केलं तर मग केलंच. आईबाबांशी बोलायला कसला संकोच? बोल बाळा, काय झालं? आई, मला हे सांगायचे की आई, मला रामूला अडॉप्ट करायचंय. एक किरण रोशनीची. रोशनीचा फोन. हॅलो, हॅलो मुन्ना. या रोशनीचीच बोलतायत का? मुन्ना, रोशनीच बोलतेय. असं का बोलतोयस? आता इतक्या दिवसानं तर फोन आल्यानंतर विचारावं तर लागणारच ना मॅडम जी. मुन्ना, मला तुझ्याकडून एक महत्वाचा सल्ला हवा होता. हा बोल. मुन्ना, मला असं वाटत होतं की मी रामूला एडॉप्ट करावं. तुला काय वाटतं याबद्दल? अगं, ही तर एकदम सॉलिड आयडिया आहे बॉस. बोलू तो त्या मुलाची लाईफ एकदम सेट होऊन जाईल ग. त्याचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. अगं, पण तू अंकल आंटीला विचारलास की नाही? अरे, विचारला तर नसणारच ना. पण तू टेन्शन नको घेऊस. आपण नाही ना, आपण तुझ्या वतीने गोष्ट करतो. चल, आपण एक काम करतो. उद्या सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग तुझ्या घरी येऊन टपकतो. चल, अंकल पण घरी असतीलच, तर तुझ्या बदल्यात आपण बोलेलच ना त्यांना. काय, ठीक आहे ना? हो, ठीक आहे. चल, आता आपण फोन ठेवतो. ओके, बाय. बाय. मी बापूंची कशी बघते. मी मुन्नाला पुन्हा फोन लावते. आता काय झालं रोशनी? संपूर्ण अनाथाला अडॉप्ट करायचं आहे काय? बघ, तसा काही प्लॅन असेल तर मला आधीच तुम्हाला सांगून ठेव. आपण तुझ्यासाठी काय पण करणार बॉस, काय पण. मुन्ना, मी रामूला अडॉप्ट करण्याबद्दल आई बाबांना सांगितलंय. ओ, अच्छा, तू आई बाबांना सांगितलंस? आपणच येडा आहे यार. काय पण भलतच बोलत जातो, काही विचारच नाही करत. आपणला तर या गोष्टीचा आनंद होता की सगळ्यात पहिल्या सगळ्या गोष्टी तू मलाच सांगत असतेस ना. म्हणजे कोणतीही भानगड असो, सगळ्यात अगोदर तू माझाच सल्ला घेतेस ना. पण मी चुकीचा ठरलो. मुन्ना, असं काही नाहीये. असं असतं तर ही गोष्ट मी तुझ्यापासून लपवली असती ना. हे बघ, तुला माहिती आहे माझ्या जीवनात तुझं काय स्थान आहे, आणि ही गोष्ट देखील तितकीच खरी आहे. कोणतीही व्यक्ती कितीही क्लोज का असेना, आई वडिलांची जागा कोणच घेऊ नाही शकत. बरोबर बोलतेस तू. आणि आई बाबांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. रोशनी, तू हे बोलू शकतेस, पण मी नाही. कारण आपल्याला ना आई आहे ना. अरे, नमस्ते सर. नमस्ते मॅम. नमस्ते. बसा ना. तुम्ही काही घेणार? चहा, कॉफी, थंड? नाही, नो फॉर्मॅलिटीज. इथे सगळं काही व्यवस्थित चालू आहे ना? हो सर, एव्हरीथिंग इज फाईन. कारण गेल्या आठवड्यात मला असं कळलं होतं की नैनाची प्रकृती थोडीशी खराब झाली आहे. आता कशी आहे ती? सर, नैना अगदी चांगली आहे. तसं तुम्हाला वाईट नसेल वाटणार तर एक विचारायचं होतं मला. विचारा. सर, या अनाथालयात 56 मुलं आहेत, पण तरी सुद्धा तुम्हाला
त्या सगळ्या मुलांची नावं लक्षात राहतात, शिवाय कोणत्या मुलांची काय ऍक्टिव्हिटी सुरू आहेत त्यावर देखील तुमचं बारकाईने लक्ष असतं. कसं करता तुम्ही हे सगळं? हे बघा, हे माझं कुटुंब आहे. मग कुटुंब लहान असू दे किंवा मोठं असू दे, त्यातील सदस्यांची माहिती ठेवणं, त्यांच्या हिताची माहिती ठेवणं, हे सगळं तर स्वाभाविकपणे आलंच ना. उलट परिवारातील जबाबदार व्यक्तीचं कर्तव्य देखील. हो, मग कितीही मोठा वर्ग असू द्या, कितीही जास्त स्टुडंट्स असू द्या, प्रत्येक टीचर्सला स्टुडंटचं नाव तोंडपाठच असतं. तुम्ही अगदी बरोबर बोलताय मॅडम. पण हे कसं पॉसिबल होतं? पॉसिबल इम्पॉसिबल सारखं काही नसतंच. जिथे जिव्हाळा असतो, आवड असते, तिथे मन आणि डोकं संगतीनं काम करतं. आणि जास्त काही करायची गरजच पडत नाही, सगळं आपोआप होतं. यू आर राईट मॅम. तुम्ही काहीतरी घ्या. नाही नाही, आम्ही नाश्ता करूनच निघालो होतो. ओके. तसं सर, मी तुम्हाला विचारायला तर नाही पाहिजे, पण आज तुम्ही इथे कसे? मी ॲडॉप्शनसाठी आलो होतो. रामू कसा आहे? तो मुलगा, तो तर सर जेव्हापासून इथे आला आहे काही नीट जेवत नाही, झोपत नाही, ना कुणासोबत खेळायला जातो. तो संपूर्ण दिवस उदास बसलेला असतो तो, आणि काही विचारायचं तर सांगत देखील नाही. हे बघा, प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं. या लहान वयातच या मुलाने जे काय बघितलंय, जे काय भोगलंय, ते जर आपण बघितलं असतं तर आपलं मानसिक संतुलन बिघडलं असतं. हा देव जाणो कुठून कुठून आलाय, ठेच लागत इथपर्यंत पोचलाय आपल्या इकडे. आणि इथपर्यंत जो पोचलाय त्याचं संपूर्ण श्रेय रोशनीलाच जातं. यात तर काही शंकाच नाही सर. आणि रोशनीच्या डोळ्यात देखील मला मुलांप्रती असलेली तीच ममता, तेच प्रेम दिसून येतं जे मी तुमच्या डोळ्यांमध्ये बघते. आमची रोशनी आहेच तशी. स्वतःच्या मुलांसाठी सगळ्यांच्या मनात प्रेम असतं, पण खरा माणूस तोच असतो ज्याच्या मनात संपूर्ण सृष्टीसाठी, प्रकृतीसाठी, संपूर्ण मानवतेबद्दल कणव असावी. जर तुमची परवानगी असेल तर आम्ही रामूला भेटू शकतो का? हो हो, का नाही सर. मी फक्त त्याला बघून येते. शुअर. हे बाबा आहेत ना? हो. आणि हे आहेत देशाचे माजी राष्ट्रपती श्री शंकर दयाल शर्मा. राष्ट्रपतींकडून सन्मानित होणं खूप गर्वाची गोष्ट असते. हे खूप कमी लोकांच्या नशिबात असतं. आपले बाबा खूप मोठं काम करून गेले ना. बरोबर बोलतेस तू लता. संघर्ष देखील खूप केला होता त्यांनी. आणि हे महत्वाचं नाहीये, जो व्यक्ती संघर्ष करतो त्याला यशाची किंमत मिळतेच. दुसऱ्यांनी बनवलेल्या वाटेवरून तर कोणीही जाऊ शकतं ग, पण ती वाट बनवणं खूप कठीण असतं लता. आपण किती लकी आहोत ना नवनीत. आपल्या बाबांनी केवढं काही करून ठेवलंय. खरंच आज जे आपल्याकडे आहे ते सगळं बाबांमुळेच आहे. त्यांच्याच कर्तृत्वामुळे. माझे संस्कार, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी, तसं तर मला त्यांच्या बऱ्याच गोष्टी आवडतात, पण एक गोष्ट मी कधीच नाही विसरत. ती नेहमी सांगत असत की व्यक्ती धन, मान, सन्मान, प्रतिष्ठा सर्व समाजातून मिळवतो, म्हणून त्यांनी समाजाला परतफेडी करायलाच हवी. मग ती व्यक्ती कोणत्या क्षेत्रातून का असेना. जर तो त्यात यशस्वी आहे तर त्या क्षेत्राच्या उत्कर्षासाठी, त्याच्या प्रगतीसाठी, त्याच्या समृद्धीसाठी त्याने नक्कीच काम करायला हवं. समजलं. जसं कपिल देव, सचिन तेंडुलकर, क्रिकेट जगताने या लोकांना खूप सन्मान दिला. आता हा खेळ पुढे नेऊन जाणं, त्याच्या उत्कर्षाबद्दल विचार करणं त्यांची नैतिक जबाबदारी आहे. अगदी. उलट बाबा तर नेहमी सांगत असायचे की माणसाने नेहमी समाजातल्या गरीब लोकांचा विचार करावा. त्या लोकांबद्दल विचार करायला हवा ज्या लोकांवर अन्याय झालाय, जे मूलभूत गरजांपासून वंचित राहिलेले आहेत.
बाबांनी नेहमीच गरिबांबद्दल विचार केला, गरीब मुलांबद्दल विचार केला. आमच्या कुटुंबाचा विचार नेहमी नंतरच केला. त्यांचे असे विचार होते म्हणूनच ते हे अनाथालय अस्तित्वात आलंय. किती विचित्र गोष्ट आहे ना लता. अनाथ शब्द बघ, त्यात देखील नाथ लागलेला आहे. देव, मनुष्य, निसर्ग शब्दाच्या माध्यमातून आपल्याला नेहमी सांगतात की तू घाबरू नकोस, हतबल नकोस, मी आहे ना. काय झालं, सगळं ठीक आहे ना? हो सर, एव्हरीथिंग इज फाईन. तुमचे शब्द तुमच्या एक्सप्रेशनशी मॅच नाही होत आहेत. सांगा काय झालं? सर, कसं सांगू मी तुम्हाला? अहो, घाबरण्याचं काय कारण आहे याला? जे आहे ते सरळ सरळ सांगून टाका ना, निसंकोच सांगा. सर, ॲक्च्युली तो मुलगा खूपच डिस्टर्ब आहे. त्याने येण्यास नकार दिला आहे. इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड. मी त्याला भेटू शकते? हो, का नाही, या ना. या मॅम. तुम्ही जा, मी बघते. डोंट वरी. हॅलो बाळा, मी तुझ्या बाजूला बसले याचं तुला वाईट नाही ना वाटलं? काय झालं बाळा, तू खूपच उदास उदास बसलास. स्कूलमध्ये सुट्टी आहे का? तू स्कूलमध्ये नाही गेलास? माझं मन नाही लागत. तुला तिथे जायला आवडत नाही का? काही त्रास आहे का तुला? सांग ना बाळा मला, तुझे सारे प्रॉब्लेम्स मी दूर करीन. बोल. तुम्ही कोण आहात आंटी? मी रोशनी ताईची आत्या आहे. अरे अरे बाळा, तू रोशनी ताईवर रागावलायस का? बाळा, रोशनी ताई तुझ्यावर खूप प्रेम करते. तुझ्यासारखी उदास उदास बसलेली असते. दिवस रात्र तुझीच काळजी करते. जे काही झालं बाळा, ते परत तर नाही ना करू शकत, पण जे सध्या आहे त्याकडे तर आपण बघायला हवं. मला माहितीये तुला तिथे जायचं नाहीये, पण बाळा, तुझ्या समोर तुझं संपूर्ण आयुष्य पडलंय. मी हे देखील मानते की तुझ्यासोबत जे काही घडलं, खूप मोठा अन्याय झालाय तुझ्यावर. पण बाळा, आय प्रॉमिस यू, यापुढे असं कधीच नाही होणार. कधीच नाही. ज्याचाही तू विचार करशील ना, ती प्रत्येक गोष्ट तुला मिळेल. मला काहीच नकोय. मला काहीच चांगलं नाही वाटत. रोशनी ताई पण अशीच बोलली होती. नाही बाळा, मला तुझं दुःख कळतंय. यात रोशनी ताईची काहीच चुकी नव्हती. ती तर तुला मदतच करू इच्छित होती ना. हे बघ बाळा, देव नेहमी आपली परीक्षा घेत असतो. बाळा, माणसाला पावला पावलांवर नात्यांची गरज असते, प्रेमाची गरज असते, आधाराची गरज असते. मला असं वाटतं की तुला नवीन नाती मिळावीत, चांगली फॅमिली मिळावी, अशी माणसं मिळायला हवीत की ज्यांनी तुला खूप प्रेम द्यावं. बाळा, जेव्हा देवाला काही सांगायचं असतं किंवा काही करायचं असतं ना, तर तो माणसांच्या माध्यमातून करतो. त्याला
मला वाटतं की तू आनंदी राहावंस, तुझे नातेवाईक व्हावेत, तुला नवी फॅमिली मिळावी, तुझं जीवन आनंदाने भरून जावं. देवाने मला तुझ्याकडे पाठवलंय बाळा. मला असं वाटतं की तू तू हसावं, खूप खेळावं, आनंदी राहावं, कुणाला आई म्हणून बोलवावं, कुणाला तरी बाबा म्हणून बोलवावं. असं तुला नाही वाटत का की कोणाला आई म्हणून हाक मारावी? हा? नाही नाही बाळा, रडायचं नाही. तू माझ्या बरोबर येणार ना? चलणार ना? हे घ्या. हा चेक सर. हो, काळजी नका करू, घ्या. अजून तरी माझी एवढी पोझिशन खराब नाही झाली की मी अनाथ आश्रमचा मेंटेनन्सचा चेक सुद्धा नाही देऊ शकत. पण मी तर असं ऐकलं होतं सर की हे बघा, जीवनात चढ उतार तर येतच असतात आणि दोघांची मजा देखील तशीच आहे. जर रात्र नसती तर दिवसांची कोणाला किंमत असती. हे बघा, सध्या तरी माझ्याकडे आहे. जरी नसतं तरी देखील मी दिलं असतं, कारण मुलांची रिस्पॉन्सिबिलिटी ही माझीच आहे. सर, तुम्हासारख्या लोकांमुळेच तर या गरीब मुलांच्या डोक्यावर छप्पर आहे. घरासारखं वातावरण मिळतं या मुलांना. छप्पर? आपण कोण आहोत या मुलांना छप्पर देणारे? छप्पर तर आकाशाच्या स्वरूपात आता निळ्या छत्रीवाल्याने दिलेलंच आहे. तोच सर्वांचा पालनहार आहे. आपलं तर एवढंच नशीब आहे की आपण सगळ्यांचं माध्यम आहोत. दॅट्स ऑल. पेपर्स रेडी? सर, पेपर्स? याचा अर्थ रामू येतो येतो. ही तर खूपच चांगली बातमी आहे सर. तुम्हाला ज्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करायच्या त्या तुम्ही करून घ्या. सर, खूपच विचित्र वाटतंय. हे अनाथालय तुम्ही चालवता आणि तुम्हाला अशा प्रकारे. पुन्हा तीच गोष्ट. हे बघा, रूल्स असतात. सांगा मला कुठे साईन करायचे? 1 सेकंड सर. हा फॉर्म आहे सर, इथे साईन करा तुमची. सर, बस 1-2 डॉक्युमेंट अजून हवेत, पण काही हरकत नाही, ते मी तुमच्या सीए कडून घेईन. थँक्यू. वेलकम सर. चहा घ्या. नाही, नको मला चहा. तुम्ही इतके टेन्शन मध्ये का असता? माहित नाही शारदा, मला कसा फील होत आहे ते. कशा फिलिंग्ज येत आहेत? चांगली फिलिंग्ज असायला हवी. आपल्या घरात एक नवीन मेंबर जो येतोय. बस हाच विचार करून करून माझं डोकं खराब होत चाललंय. शारदा, तुला माहिती आहे, मी रात्रभर झोपलो नाहीये. बस हाच विचार करत होतो की रोशनीने जो निर्णय घेतलाय तो योग्य घेतलाय की ती अजून लहान आहे. संपूर्ण जीवन पडलंय तिचं अजून. होऊ शकतं की तिने हा निर्णय भावूक होऊन घेतला असावा. हे बघा हो, तुम्ही उगाचच टेन्शन घेतात. आपली रोशनी आता लहान राहिलेली नाही, खूप समजूतदार झाली. जे काही करेल ते विचारपूर्वकच चांगलं करेल. तुला समजत नाहीये शारदा, मला काय म्हणायचंय ते. संपूर्ण जीवन एका मुलाची रिस्पॉन्सिबिलिटीज उचलणं, ते सुद्धा अशा मुलाची जो शारीरिकरित्या अपंग आहे. इतकं सोपं नाहीये ते काम. हा वेळ विचार करायचा नाही. अहो, ह्यावेळी तुम्ही पॉझिटिव्ह राहायला हवं. मला बघा, मी किती पॉझिटिव्ह येते. आणि निसर्गाचा नियमच आहे ना, तुम्ही कुणावर प्रेम कराल तर त्या बदल्यात तुम्हाला प्रेमच मिळेल. आणि मुलांचं काय हो, मुलं तर मातीच्या गोळ्यासारखे असतात. जसा तुम्ही आकार द्याल तसे ते घडतात. मला सगळं समजतंय शारदा, पण तरी सुद्धा मनात शंका येतच आहे. तो मुलगा आपल्याला ऍक्सेप्ट करू शकेल काय? त्याला आपण दत्तक घेऊन योग्य निर्णय घेतलाय का?
आपण त्याला योग्य न्याय देऊ शकू का? का नाही देऊ शकत? नक्कीच देऊ शकू. आपल्या मुलांचं तर सगळे संगोपन करतात. कोमजलेल्या कळ्यांना खत पाणी घालून वाढवणं, अनाथ मुलांना आश्रय देणं, देशासाठी काहीतरी करणं, ह्याच्यात जो आनंद आहे ना तो अजून कशातही नाही. तुम्ही काळजी करू नका. बी पॉझिटिव्ह. बाय नवनीत अंकल. बाय नवनीत अंकल. हे बघा ते लोक आले. तुमचा मूड ठीक ठेवा, मी बघते. अरे नवनीतजींना बाहेरूनच पाठवून दिलं, आत का नाही बोलवलं? नाही आई, त्या लोकांची मीटिंग होती, तुम्हाला नमस्ते सांगितले. आई, हा रामू आहे. हॅलो रामू, वेलकम बेटा. चली कम. बेटा हे रोशनीचे बाबा आहेत. आई, आज तू नाश्त्यासाठी काय बनवलंय? बेटा मी नाश्त्यासाठी ना इडली सांबार, कोबीचे पराठे, समोसे सगळं काही बनवलंय. शारदा, मला नाश्ता लवकर घेऊन दे. मला ऑफिसला जायला उशीर होतोय.